प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट. जतन करिता कष्ट ऐसा मी पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे उसी पत्र ते केवढे रावो चालवी आपुल्या पाडे. रावो चालवी ऐसा मी पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा. बाप रकुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा. तैसा मी पतित परी तुझा मुद्रांकित. हरी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. काल आपण श्लोक नंबर 2 पासून आदरणीय ताईंनी अचानक विश्लेषण केलं. खरं म्हणजे बघा, ज्ञानेश्वरी अनुभूती आणि साक्षात्काराला खूप वेळ लावत नाही. फक्त लागत असेल तर तो भाव लागतो. मला मागं ताईंनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीचा आम्हाला कसल्याच प्रकारचा अभ्यास नाहीये, कधीच नाहीये. आणि एवढ्या कमी दिवसामध्ये आणि 6वा अध्याय म्हणल्यानंतर ज्ञानेश्वरीतला सर्वात अवघड अध्याय. ज्ञानेश्वरीतलाच नाही तर समस्त विश्वातलं जर कठीण ज्ञान असेल तर तो म्हणजे गीतेचा 6वा अध्याय. आणि त्यावरती अचानक कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी नसताना विवेचन करणं आणि ते विवेचन सटीक उतरणं ही केवळ आणि केवळ कृपेची लक्षण आहे. आणि झुंजार कशाला म्हटलं जातं तर विष्णुदासाला म्हटलं जातं. आज आदरणीय तुकाराम बिरादार काका पूर्ण परिवार एका आजची जी मानसिकता जर जगाची बघितली तर सर्वात जास्त जग घाबरून ज्या गोष्टीला घरात बसलंय तो म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग. आणि पूर्ण परिवार संसर्गानं ग्रस्त आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. तरी सुद्धा आपल्या नित्यनेमामध्ये कुठल्याच प्रकारचा खंड न ठेवता पारिवारिक चिंतेला पूर्णतः बगल देऊन आपल्या भक्तीचे एकनिष्ठता काकांनी आज दाखवून दिली आहे. जेवढा
त्यांच्या समोर विनम्र भावानं वंदन करेल तेवढं कमी आहे. कारण ही लक्षणं असतात मोठेपणाची. ज्यावेळेस माणसाला संकट समोर उभं असतं त्यावेळेस एकनिष्ठता दाखवणं इतकं सोपं नसतं. जे आपण बोलतो ते कृतीमध्ये आणणं एवढी सामान्य गोष्ट नाहीये. ती त्यांच्यातून स्पष्ट दिसतेय. भगवान ज्ञानेश्वर महाराज असतील, भगवान श्रीरामाची कृपा असेल, आपले लाडके चैतन्य, वैष्णवी आणि त्यांचा परिवार सर्वांनाच यातून लवकरात लवकर भगवंतांनी बरं करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यानंतर निरूपणाचा ओघ घेऊया फक्त. बघा, यम संन्यासमिति प्राहुर योगतम विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगो भवति कश्चन. ऐके संन्यासी तोच योगी ऐसी एक वाक्यतेचे जगे गुढी उभविली अनेके शास्त्रांतरी. सर्व शास्त्रांनी एकच सांगितलेलं आहे की संन्यासी हाच योग्य आहे. आणि जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेच योगाचे सार भेटे. संन्यासीला संकल्प तुटे. संकल्प तुटणं हेच योगाचं सार. कार्य न करणं हे योगाचं सार नाहीये, परंतु संकल्पबद्ध कार्य सुख दुःखाला फलित होत असतात. मी हा संकल्प केला होता आणि तो पूर्ण झाला, सुख आहे. मी हा संकल्प केला होता, अपूर्ण राहिला, दुःख आहे. त्यामुळे संकल्पाशिवाय कार्य करणं यालाच योगाचं सार म्हणतात. आता योग चळाचा निमथा जरी टाकावा अति पारखा. योग चळाचा निमथा त्या ठिकाणी योगरूप पर्वताच्या माथ्यावर जायचं असेल तरी सोपा नाया कर्मपंथा चुकू नको. तर कर्मपंथ चुकू नको. कारण एव्हरेस्ट जरी सर करायचं असेल तर रस्ता सोडून जमत नाही. अशा पद्धतीत कर्मयोग हाच मार्ग आहे. येणे यमनियमांचे तळवटे रिगे आसनाची पाऊल वाटे. ये प्राणायामाचे आडकंठे वरोते गा. या ठिकाणी आसनाचे पाऊल वाटे. आसन सांगितलेले आहे. आसन जे शरीरानं साध्य केले जाऊ शकते. म्हणून आपले आदरणीय पंतप्रधानांनी 21 जून च्या माध्यमातून सबंध जगाला योगासन सांगण्याचं कारणच एवढं आहे. आसनाचेनी पाऊल वाटे. जर व्यक्ती योग आसनावरती दररोज असेल आणि एखाद्या गोष्टीवर जर आपण दररोज चालत असू तर कधीतरी त्या ठिकाणी काय भेटतं, निमथा, टोक, तिथपर्यंत व्यक्ती जाऊ शकतो. आणि अज्ञानी जगांना केवळ हे सांगितलं गेलं की तुमची तब्येत ठीक राहील, पण तब्येतीसोबतच प्राणायामाचा संयम साधला जातो आणि त्यातून व्यक्ती योगी होतो. योगाकडे त्यांचं मार्गक्रमण होतं. या पद्धतीमध्ये आहे. मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची आहे निसरडा, जेत हटिये सांडिती होडा कडेल. प्रत्याहाराचा आधाडा विषयांपासून इंद्रिय खेचले जातात. ज्यावेळेस व्यक्ती योगामध्ये बसतो आणि योगाचं सुख मिळायला लागतं त्यावेळेस आपोआपच विषयांकडची इंद्रिय योगाकडे आकर्षित केले जातात आणि मग विषयांबद्दल जो हट्टी असणारी बुद्धी योगाकडे आकर्षिली जाते. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याचे. बघा, अभ्यासाच्या बळानं नखाला लागेल वैराग्य. कारण वैराग्य सामान्य जीवाला असं लागू शकत. नखी लागेल ढाळे ढाळे. जसं आपण झाडावर जाताना फांदी फांदीनं जातो की नाही, तसं नकाला अभ्यासाच्या सामर्थ्यानं काय होईल, वैराग्य थोडं 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 स्पर्श करायला लागेल. ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग ध्यानाची चवरे सापडले जातात. ध्यान कसं करावं हे अभ्यासाच्या बळानं. अभ्यास म्हणजे काय, ही आसन कसं करावं याचा अभ्यास करावा लागतो की नाही आपल्याला. सूर्य प्राणायाम असे करावेत, ते आसन असं करावं. या अभ्यासानं दृष्टी अंतर्मुख होते. अंतर्मुख झालेली दृष्टी त्या ठिकाणी स्थिर होते. स्थिर झालेल्या दृष्टीला वैराग्य उत्पन्न होतं. वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर नखाला थोडं थोडं त्या ठिकाणी म्हणतायत. अशा पद्धतीमध्ये
पुरेल प्रवृत्तीची हाव. मग त्याची जी प्रवृत्तीची हाव आहे ती महाराज तुमचा आवाज म्यूट वरती आहे. आवाज येत नाहीये. आता येतोय. आवाज येत नाहीये. पुरेल प्रवृत्तीची हाव. प्रवृत्तीची पूर्णता हाव पुरली जाते कारण व्यक्ती आसनावरती बसल्यानंतर चंचल असणारी प्रवृत्ती स्थिर व्हायला सुरुवात होते. आणि स्थिर प्रवृत्ती स्थिरत्व चित्ताचे ते सार जाण योग. अशा पद्धतीत योगी स्थिरत्वाला येत असतो. त्या ठिकाणी म्हणतायत जेथ पुढील पैसू पारोखे मागील स्मरावे ठाके. पुढचंही ते विचार करत नाही मागचीही आठवण ठेवत नाही. ऐसिये सरसीये भूमिके समाधी राहे. अशा सरसेपणानं तो समाधीवर येणे उपाय योगारूढ. या उपायानं व्यक्ती योगावर आरूढ होऊ शकतो जो निरवधी झाला प्रौढो. आणि अशा प्रकारे योगावर आरूढ झालेला व्यक्ती अभ्यासाच्या सातत्यानं प्रौढ झालाय. काय झालाय? प्रौढ झालाय. प्रौढ होणं हे तारुण्याच्या पुढची अवस्था ज्यात मजबूत असतो. योगाच्या अभ्यासाने व्यक्ती प्रौढ होतोय. आता आदरणीय पंतप्रधानांचंच भाषणातलं सांगतो तुम्हाला. त्यांना एकदा म्हटले होते की आम्ही 3-3.5 तासच झोपतो आणि दिवसभर काम करतो. याचं कारण आहे. त्यांनी म्हणले मेरी 20 साल की तपस्या है. काय आहे या माग? माझी तपश्चर्या आहे जबरदस्त. या तपश्चर्येनं आता माझा योगाभ्यास प्रौढ झालाय. माऊलींच्या भाषेत आता त्यामध्ये त्या ठिकाणी पतन होऊ शकत नाही. त्यांना काय म्हणायचंय हे मी का करू शकतोय तर माझा योगाभ्यास काय झालेला आहे. माऊली काय म्हणतात? जो निरवधी झाला प्रौढ. तो प्रौढ झालेला आहे. तयाची या चिन्हाचा निवाडो सांगे ना ऐकू. आणि अशा प्रौढ झालेल्या योगाच्या व्यक्तीचं चिन्ह मी सांगतो अशा प्रकारे म्हणतायत. 14 झाला होता. किती झाले? माईक हो. श्लोक 7वा. 7वा झालाय का? म्हणजे सुरू करायचा 7वा 80 ओव्यापर्यंत. 80 झाल्यात ना. एक मिनिट थोडंसं ओके घेऊया. तरी जयाची इंद्रियाच्या धरा नाही विषयांची ऐरझारा. ज्याच्या इंद्रियांना विषयाची ऐरझार नाही, येतच नाही तिकडे इंद्रिय, त्याचा काय झालेला आहे? अभ्यास योग प्रौढ झालेला आहे. जो आत्मबोधाची ओवरा पोहुडला तो आत्मबोधाच्या पलंगावर निवांत झोपलेला आहे. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परी काही फळ हेतूचा चाड नाही अंतकरणी. फळ हेतूचा चाडच नाही महाराज. माझ्यासाठी काही करायचंच नाही ही अपेक्षा, ही जी काही निरपेक्षता आहे त्याला प्रौढ योगाची लक्षणं म्हणतात. त्यानंतर 5वा श्लोक बघा. तेव्हा हसवणे श्रीकृष्ण म्हणे काय म्हणतायत? ते नवल नाहे बोलणे कवनाशी काय दिजेल कवणे अद्वैतीय. या अद्वैतामध्ये तो असतो जिथं देणं घेणं संपलेलं असतं. अद्वैत म्हणजे काय? मी समस्त विश्व आहे. मीच जर सर्व आहे तर माझच सर्व आहे. मग मी देणार कुणाला आणि घेणार कुणाला? व्यवहार संपलेला. व्यवमोहाचे शेजे बळिया अविद्या निद्रुत होईजे. परंतु योमोहाच्या शेजेवर तो बळच अविद्येनं झोपल्याचं सोंग करतो आणि ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा आणि तो सोंगानं जन्म मृत्यूचं भोगतो. वास्तविक त्याला काहीही स्पर्श करत नाही. पाठी अवसात येचे वो तैते अघवेची हो आवो. ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाचे. अशा प्रकारचा सद्भाव उपजला जातो तो सुद्धा त्यांच्यातच विरघळला जातो. म्हणून आपणची आपणया घातू किजतू असे धनंजया. चित्त देवनी नाथिलिया देहाभिमाना. देहाभिमान जर चित्त देऊन नासला तर आपण आपल्या अहम प्रवृत्तीचा घात करून त्या ठिकाणी योग प्रवृत्तीवर जाऊ शकतो. अशा प्रकारे भगवंताला म्हणायचंय हा विचारुनी अहंकारो सांगे.
विचार करून काय सांडायचंय, अहंकार सांडायचंय. मग काय होईल, असतीची वस्तू होईल. अहंकाराचा अंधार बाजूला टाकल्याबरोबर आपल्या बाजूची वस्तू जी सापडत नव्हती ती लगेच सापडते. तसा योग खूप लांबचा नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतायत. आता यानंतर आपण 7वा श्लोक घेऊया. यानंतर मौलींनी फक्त उदाहरणं दिलेली आहेत 80व्या ओळीपर्यंत. श्री गणेशाय नमः. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाश्चन. वाचक स्वांतकर्ण जिता सकळ कामोपशांता तया अंतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किरळाचा दोषू जाये तरी पंधरे ते होये जैसा किरणाचा दोष जाईन तरी पंधरे तेची होई. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. आय घटाकारो जैसा हिमालया तयावकाशा निमालिया अवकाशा लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. ऐसा देहंकारो नातीला हा समूळ जयाचा नाशिला तैसा देहंकारो नाथिला हा समूळ दयाचा नाशिला. तूची परमात्मा संचलादीची आहे तूची परमात्मा संचला आधीची आहे. आता शीतोष्णाची वाहनी तेत सुख दुःखाची कडसणी आता शीतोष्णाची वाहनी तेची सुख दुःखाची कडसणी. ये न समाते काही बोलणी मानापमानाची ये न समाती काही बोलणी मानापमानांची. ते जया वाटा सूर्यो जाये ते उते तेजाचे विश्व होय जे वाटा सूर्यो जाई देवते तेजाचे विश्व होय. तैसे तया पावे ते आहे तोची मनवुनी तैसे तया पावे ते आहे तोचे म्हणून. देखे मैघोनी सुटते धारा या न रूपते जैसिया सागरा देखे मैघोणी सुटती धारा या न रूपती जैसिया सागरा. शुभाशुभे योगेश्वरा नवती आने तैसी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने. जो हा विज्ञानात्मको भाऊ तया विवरिता झाला वाहू जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता झाला वावो. माग लागला जव पाहू तव ज्ञान ते तोची मग लागला जव पाहू तव ज्ञान ते तोचे. आता व्यापको एक देशी हे वहा पोहे जे ऐशी आता व्यापके एक देशी हे उहा पोही जे ऐसी. ते करावे ठेले अपेशी दुजे नवीन ते करावी केली अपैसे दुजे नवीन. आयसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके ऐसा शरीरीची परी कौतुके
परब्रह्माचे निपाडे तुके जेने चिंतली एके इंद्रिये गा जेणे जिंतली एके इंद्रिये गा तो जितेंद्रियो सहजे तोची योगयुक्तो म्हणजे तो जो जितेंद्रियो जितेंद्रियो सहजे सहजे तोची तोची योगयुक्तो म्हणजे जेने साने थोर नेनिजे कवने काळी जेणे साने थोर नेजे नेजे कवने काळी एके सूर्याचे निखळ मिर्यो सने निढास ढिसाळ देखे सोनियाचे निखळ मिरवे सने ढिसाळ आणि मातीचे ढिकळ सरिसेची मानी आणि मातीयेची ढिकळ सरिसेची माणी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे एके दगडाचे निपाडे निचाडू ऐसा देखी दगडाचे निफाडे निसाडू ऐसा. बघा, तया स्व अंतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. तया स्व अंतःकरण जिता, विश्व जिंकण्यासाठी जाणाऱ्यांना नाही. भारतीय संस्कृतीमध्ये आणि इतर लोकांमध्ये फरक आहे. इतर आक्रमक लोक जगाला जिंकण्यासाठी जातात. जगाला जिंकणारे सगळे परत येऊन घरी बसले महाराज. इंग्रज त्यांच्या तिथे जाऊन गपचीप बसले. म्हणजे विस्तारवाद खूप वेळ टिकत नाही. या ठिकाणी आपली भारतीय संस्कृतीने कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचा मूल आधार आपला कोणता आहे? स्व अंतःकरण जिता. आपण स्वतःच्या अंतःकरणाला जिंकण्यासाठी निघतो, लोकांना जिंकण्यासाठी नाही. भगवान म्हणतायत तया स्व अंतःकरण जिता सकळ कामोपशांता. सर्व कामाच्या उगमाला ज्यांनी शांत केलंय, परमात्मा परोता दुरी नाही. त्यांच्यासाठी परमात्मा दूर नाहीच. तैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होय. तेथे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. त्या ठिकाणी सोन्याचा हिनकटपणा, सोनच गंजलंय समजा किंवा मातीत पडलं, त्याला एकदा तेजाब टाकल्याबरोबर ते काय होतं, त्याला सोन्याचा भाव येतो लगेच. 15.5 वलंडलं की 16वा कस लागतो, निखळ सोनं म्हटलं जात. म्हणतात तरी पंधरे तेची होय. तैसे ब्रह्मत्व, जीवा ब्रह्मत्व आहे त्या पद्धतीत जीवालाच ब्रह्मत्व आहे. सोनं शेणात टाकावं महाराज, आणि शेण आहे म्हणून उचलून उकंड्यात टाकावं, तशी माणसांची गत झाली. माणसच ब्रह्म आहेत, केवळ विषयांच्या शेणात आहेत. त्यामुळं आतलं सोनं लक्षात येत नाही. या ठिकाणी सांगतायत जीवा ब्रह्मत्व आहे, परंतु कधी संकल्पलोपी. संकल्प सोडला की तो ब्रह्मच आहे, यात वेगळा हे नाहीये. कसा? जैसा घटाकारू जैसा निमलिया तरी अवकाश. न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. घट आहे गाडग, त्याच्यात आकाश दिसते. घट फोडल्याबरोबर ते त्या ठिकाणी आकाशाच्या रूपात होऊन जात. तशा पद्धतीमध्ये सांगतायत महाआकाशाला मिळण्यासाठी दुसरी कुठंच जावं लागत नाही. तैसा देह अहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला. त्या पद्धतीत मी देह आहे हा अहंकार ज्यानं नासलाय, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तोच परमात्मा झालाय, आणि झालाय म्हणण्यापेक्षा तो आधीच होता. फक्त ज्यामुळे त्याला मी भगवंत आहे हे लक्षात येत नव्हतं, तो देहा अहंकार आहे. त्यानं छेदल्याबरोबर ब्रह्मत्वाला तो जीव जातो. आता शीतोष्णाची वाहणी तेथ सुख दुःखाची. एकदा का देह अहंकार संपला
की हे गरम आहे, हे गार आहे, हे सुख आहे, हे दुःख आहे, ये न समाती काही बोलणी मानापमानाची. मग त्याला मान नाही, त्याला अपमान नाही, त्याला थंड नाही, त्याला गरम नाही, त्याला सुख नाही, त्याला दुःख नाही. हे सगळं देहाच्या अभिमाना संगतीत येतं. जे जिये वाटा सूर्य जाये, तेव ते तेजाचे विश्व. अहंकार गेल्यानंतर जे अंतःकरण उरतं ते सूर्यरूपी अंतःकरण असतं, ज्या वाटेला अंधार येतच नाही. आता ह्या वाटेनं सूर्य चाललाय आणि त्याला वाटेत अंधाराची गाठ पडणार आहे आणि 1.5 तास गप्पा मारणार आहेत, असं होणार आहे? नाही. त्या वाटेला अंधार येऊच शकत नाही. तेव ते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोच. त्याला तशा प्रकारे ईश्वर पावतो. ईश्वरच म्हणून राम म्हणता राम होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. तशा प्रकारे देखे मैघोनी सुटती धारा, तियान रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती. आणि मग आता त्याच्यासाठी असा योगी झालेल्या व्यक्तीसाठी शुभ आणि अशुभ. काही लोक म्हणले बघा 5 ऑगस्ट हा अशुभ दिन आहे. आता चालू असलेली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणले ना 5 ऑगस्ट हा कसा दिवस आहे? अशुभ दिन आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत? तैशी शुभाशुभे कुणासाठी? योगीश्वरा नवती. आणि ज्या प्रकारे मोघर म्हणजे रिकाम्या ढगातून रिकामा पाऊस पडलाय, जो मृगजळ आहे, ते जसं खरं नसतं आणि त्याच्या धारा जशा समुद्राला जात नाही. कधी अवकाळी पाऊस पडलाय आणि त्याचं पाणी समुद्राला गेले असं झालं का? अवकाळी कुठं तर एका ठिकाणी पडतं तिथंच आटून जातं. तशा प्रकारे योगीश्वर व्यक्ती, जो योगाचा ईश्वर आहे, जो योगावर आरूढ आहे, असा व्यक्ती सुख दुःख आणि शुभ अशुभ याला पाहतच नाही. काही लोक अशुभ मुहूर्त म्हणले म्हणून एखाद्या दिवसाचा 10-20 मिनिटाचा बदल केला का? मंदिराच्या शिलान्यासामध्ये अजिबात केला नाही. कारण काय आहे? तैसी शुभाशुभे योगीश्वरा नवती. आणि तू त्याचा विचारच करत नाही. जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जहाला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. लक्षात घ्या, विज्ञानात्मक भावो योगीश्वर व्यक्ती, विज्ञानात्मक, हे सायन्स असेल, हे टेक्नॉलॉजी असेल, हा जो भाव आहे त्यांचा, त्याचं विवरण करण्याचा. त्या ठिकाणी काय म्हणतायत? मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. तो विज्ञानावरती व्याख्यान देतोय. विज्ञानावरती टेक्नॉलॉजीचं महत्व सांगतात योगी लोक कधी कधी, परंतु त्यात ज्ञान दडलेलं असतं. 7व्या अध्यायात पहिल्या श्लोकात मध्ये सांगितलंय बघा, ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान. ज्ञान म्हणजे जे सत्य आहे, विज्ञान म्हणजे जे दिसतंय, आणि अज्ञान म्हणजे दिसतंय त्यालाच सत्य मानण्याची प्रवृत्ती, याला अज्ञान म्हणतात. दिसण्यावरही ते व्याख्यान करतात, परंतु त्यांचं अंतःकरण असण्यावर असतं, ज्याला ज्ञानावरती स्थिर म्हटलं जातं. म्हणजेच त्यांचं विज्ञान प्रगटीकरण हेच ज्ञान प्रगटीकरण आहे. आता व्यापक एक देशे ते उहापोही हे ऐसे, ते करावी ठेली अपैसे दुजे नवीन. ते दुसऱ्याशिवाय संपूर्ण करावं म्हणजे द्वंद्वाच्या अतीत कार्य करतात. कारण ते एक देशामध्ये राहून म्हणजे एका शरीरामध्ये राहून समस्त विश्व या व्यापक दृष्टीनं कार्य करतात. ऐसा शरीरीची परी कौतुके. अशा प्रकारचा ज्ञानी व्यक्ती शरीराच राहतो, परंतु त्याचं कौतुक कशा पद्धतीचं आहे? परब्रह्माचे निपाडे तुके. तो एकाच देहात आहे, परंतु त्याची तुलना मात्र परब्रह्मासोबत केली जाते. कारण काय आहे? परब्रह्माचे निपाडे तुके. तुके म्हणजे तुलना. जेने जिंकली एके इंद्रिये गा. ज्यानं केवळ स्वतःची इंद्रिय जिंकलेत, तो तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले. तशा प्रकारचं त्याचं जीवन हे भगवंतासोबत तुलनेचं बनतं, ज्यानं इंद्रिय जिंकले. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतायत, जो
तो जितेंद्रियो सहजे तोची योगयुक्तो म्हणजे. योगयुक्त त्यालाच म्हणावं ज्यानं इंद्रिय जिंकलेत. आता बघा, इंद्रिय जिंकणं आणि इंद्रियांच्या समोर हारणं त्यात फरक. आपण म्हणेल ते इंद्रियांनी केलं तर इंद्रिय जिंकले, आणि इंद्रिय म्हणतील ते आपण करणं म्हणजे आपण. मग ज्यानं इंद्रिय जिंकलेत तोची योगयुक्त आहे. माऊली म्हणतायत, जेने साने थोरणेनी जे कवने काळे. ज्यानं कुणाला लहान म्हटलं नाही, कुणाला मोठं नाही. सकळांसी येथे आहे अधिकार. संतांनी कधीच कुणामध्ये भेद केला नाही. त्याला काय म्हणावं? जितेंद्रिय. ज्याला इंद्रिय जिंकले नाहीत त्याला अहंकार असतो, आणि अहंकारी व्यक्ती स्वतःला मोठं जगाला लहान. अशा प्रकारे सांगतायत. देखे सोनियाचे निखळ मेरुये सने ढिसाळ. ढिसाळ म्हणजे ढेकळ. नाही, मेरू सारखा ज्याला भेदच दिसत नाही. आपल्या भारताच्या कॅबिनेट मध्ये एक मंत्री आहेत बरं का, राज्यमंत्री, झोपडीत राहतात, सायकल वरती प्रचार केलेला आहे. प्रकाश जावडेकर. प्रकाश जावडेकर नाही, ते अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे, राज्य मंत्रालय. प्रतापसिंह सारंगी सायकल वरती प्रचार केले. ज्याला बघा, तिजोरीच्या वर बसलेले आहेत ते लोक, परंतु वैयक्तिक जीवन मात्र स्वतंत्र जगतात. हे त्यांचं सामर्थ्य. ज्यांना सोनं आणि माती सारखी दिसते. या ठिकाणी म्हणतायत, आपल्या संस्कृतीमध्ये कथा येते राजा हरिश्चंद्राची. राजा हरिश्चंद्राचा मुलगा, एक मिनिट वेळ कमी पडला तरी ऐकाच. राजा हरिश्चंद्राचा मुलगा कोण? रोहिदास. सर्व राज्य दान केल्यानंतर रोहिदास माग येत होता आणि हरिश्चंद्र आणि तारा राणी समोर जातो. त्यावेळेस विश्वामित्रांनी परीक्षा घेण्यासाठी वाटेमध्ये सोन्याची बिस्किट टाकायची. जाता जाता एखादं उचलतील बघा. त्यावेळेस आपलं लेकरू मागून यायलंय, आपल्याला तर मोह नाही, पण लेकरू ते बिस्किट उचलेल, सोनं उचलेल, म्हणून मायबाप त्या सोन्यावर माती टाकू लागले. आणि मागून येणारा रोहिदास ती पाहून कपाळ बडवून रडू लागला. त्यावेळेस त्या मायबापांनी रोहिदासाला विचारलं, रोहिदासा तू का रडतोस? त्यानं म्हणला, देवा अशी कशी मायबाप दिलास ज्यांना सोन्यातला आणि मातीतला भेद कळतो. दान दिलेल्या आणि आपला अधिकार नसलेलं सोनं आणि माती यात भेद जो मानत नाही तो योगयुक्त. याला म्हणावं महाराज ना, याला म्हणावंच. आणि मग त्यांच्या वंशामध्ये राम जन्माला येतो. उगं नसतं, हे बाजारात नाही भेटत. त्यासाठी अधिकार लागतो. त्यांचं आदरानं नाव येतं रामाचे पूर्वज, कारण त्यांचं जीवन अशा पद्धतीचं आहे. त्या ठिकाणी म्हणतायत, पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. एके दगडाचे निपाडे निचाडू जो. ज्याची निचाड अशी आहे की पृथ्वीच्या मोलाचं रत्न सुद्धा कशा दृष्टीनं पाहतो तो? दगडासारखं. जोक नाही महाराज, देश हातात असताना म्हणतात मी कधीही झोळी घेऊन निघून जातो, चिंता नाही, ते पण पब्लिकली. याला म्हणावं योग युक्त. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतायत. यानंतर आपण बसायचं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे बसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर वीरती वाढो.
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरब चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया